गेल्या वर्षी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक बाबा पेटलेल्या तव्यावर बसलेला दिसत होता. हा बाबा अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्याच्या मार्डी येथे राहतो. मध्य प्रदेशच्या एका महिलेनं या बाबानं तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. ती म्हणते की हा बाबा महिलांना फूस लावून त्यांच्या असहायतेचा फायदा घेत त्यांचे शारीरिक शोषण करतो. महिलांसोबत गैरकृत्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करतो. या महिलेसोबत नेमकं काय घडलं आणि काय आहे संपूर्ण प्रकरण, चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर चला सुरुवात करूयात. पीडित महिला ही मध्य प्रदेशच्या जबलपूर इथली आहे. तिचा नवरा दारुडा असल्यामुळं ती त्रस्त होती. कुटुंबात येणाऱ्या समस्यांचा ती मार्ग शोधू लागली. तेवढ्यात तिला कोणीतरी सांगितलं की गुरुदास बाबा पौर्णिमेला पूजा करून अंगारा देतात, लोकांच्या समस्यांचे समाधान करतात. यावर या महिलेनं गेल्या वर्षी मार्च 2023 गुरुदास बाबाची भेट घेतली. बाबाला तिनं तिची अवस्था सांगितली. यानंतर बाबाने तिला प्रसाद दिला आणि मी जबलपूरला आल्यावर तिथं भेटू असं सांगितलं. बाबानं नंतर जबलपूर गाठलं आणि महिलेला भेटायला एकटी बोलवलं. अशा प्रकारे त्याने तिला तिच्या जाळात पूर्णपणे अडकवलं. यानंतर पीडित महिला मार्डीच्या आश्रमात ये जा करू लागली. दरम्यान गुरुदास बाबानं सांगितलं की त्याच्यापाशी तिला 6 ते 7 महिने राहावं लागेल. यानंतर तिचा नवरा सुधरेल आणि त्याच्या कौटुंबिक कलहसुद्धा संपेल. बाबानं म्हटल्याप्रमाणे ती आश्रमात राहायला लागली. दरम्यान संधीचा फायदा घेत बाबानं महिलेशी जवळीक साधली. नंतर त्यांच्यात शारीरिक संबंध होऊ लागले. जर महिलेचा नवरा सुधारला नाही तर तो स्वतः तिच्याशी लग्न करेल असं तिला वचन दिलं आणि असं बोलून तिच्यासोबत शरीर संबंध ठेवू लागला. याचाच महिलेला नकळत त्यानं दोघांचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि मग नंतर तिला ब्लॅकमेल करायला लागला. असं करत मे 2023 पासून 2 जानेवारी 2024 पीडित महिला आश्रमात राहिली. भीतीपोटी महिलेनं आश्रम सोडण्याचं ठरवलं. बाबानं तिला धमकी दिली की याबाबत तिनं कोणाला काही सांगितलं किंवा पोलिसात तक्रार दिली तर तिला जीव मारण्यात येईल. मात्र पीडित महिला त्याच्या धमक्यांना घाबरली नाही आणि 25 जानेवारीला तिनं अमरावती येथील कुऱ्हा पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. कुऱ्हा पोलीस स्टेशनच्या अधिकारी गीता तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिनं लेखी तक्रार दिली. त्यानंतर आरोपी गुरुदास बाबा विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बाब आरोपीला समजताच तो आश्रमातून फरार झाला आहे. पोलिसांनी आश्रमावर अनेकदा छापे टाकले आहेत आणि त्याचा शोध आता सुरूच आहे.